हॅलो नमस्कार. मी डॉक्टर स्नेहला वडबरे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बोरनान का करावे, बोरनान केल्याने आपल्या पाल्याला त्याचा काय फायदा होतो, बोरनान कुणाचे करावे, बोरनान करण्यामागची आख्यायिका काय आहे हे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग. मकर संक्रांतीच्या करीदिनापासून म्हणजेच दुसऱ्या दिवसापासून, ज्या दिवशी किंक्रांत असते तेव्हापासून तर रथसप्तमीपर्यंत आपण तान्ह्या बाळाचे तसंच घरातील 5 वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलामुलींचे बोरनान करतो. आपण बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याच्यावर अनेक प्रकारचे शिशु संस्कार करतो. बोरनान हा एक शिशु संस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीची ऋतुमानाशी जोडून घेत साजरा केला जाणारा हा एक सोहळा असतो. ह्या एक शिशु संस्कार तर आहेच, पण आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टीचा समावेश यात असतो. अगदीच तान्ह्या बाळाला ह्या गोष्टी अनुभवणं अशक्य आहे, म्हणून तर 5 वर्षापर्यंतच्या मुलामुलींचं बोरनान केलं जातं. नकळत वयापासून तर कळत्या वयापर्यंत मुलाच्या अनेक अस्मरणीय आठवणी तयार होत असतात आणि कळत नकळत संस्कृती, परंपरा, निसर्गाशी त्यांची नाळ जोडलेली राहते. बोरनान करताना बाळाला लागणार नाही अशा हलक्या, आकर्षक, मुलांना आवडणाऱ्या गोष्टीचा बोरनानात समावेश केला जातो. त्यात मुरमुरे, लाह्या, चॉकलेट, घाटे, बिस्किट, हलव्याचे दाणे, बदाम, गाजर, ऊस, हरभऱ्याचे दाणे, भुईमूग, चिंचा, शेंगा तसेच रंगीबेरंगी गोळ्या याचा समावेश असतो. या खेळात सहभागी होणाऱ्या बालगोपालांनी तो खाऊ वेचून खायचा असतो. हे बोरनान करताना त्या दिवशीचा जो उत्सवमूर्ती असतो, म्हणजेच ज्या बाळाचा आपण बोरनान करतो त्याला थोडं ड्रेसअप केलं जातं. ते नेहमीपेक्षा जरा वेगळं असतं. बाळाला काळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर हलव्याचे दागिने घालण्यात येतात. थंडीमध्ये काळा रंग हा ऊब देतो आणि ते लहान मुलांना छानही दिसतात व त्या काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिनेही उठून दिसतात. मुलांना भासरी, मुकुट व हार, तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या व बेल्ट असे हलव्याच्या दागिन्याची खूप व्हरायटी बाजारामध्ये पाहायला भेटते. ह्या साज शृंगारामुळे बाळ उत्सवमूर्ती अधिक सुंदरही दिसते. तर आता पाहूया आपण बोरनान करतो तरी का. त्या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवर पडू नयेत म्हणून सगळ्यात आधी बाळकृष्णावर बोरनान केलं गेलं आणि तेव्हापासूनच सगळ्या मुलांचं बोरनान करण्याची पद्धत पडली. शास्त्रानुसार पाहिलं तर या काळात वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावीत, त्यांची मजा यावी, ती खेळाच्या स्वरूपात वेचून खाण्याची संधीही दिली जाते. म्हणूनच त्यात बोरं, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, घटे, गाजराचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळता खेळता व एकमेकाच्या साथीने मुले ह्या वस्तू वेचून खातात. पुढील वातावरणासाठी शरीर सुदृढ बनतं असं त्यामागे शास्त्रीय कारण आहे. पण हल्ली त्यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट असतात. ते थोडी कमी प्रमाणात ठेवावे व इतर खाऊ जास्त प्रमाणात ठेवावा. तो आरोग्यासाठी कधीही फायदेशीर ठरतो. तर आता आपण पाहूया बोरनान कसे करावे. बोरनान करण्याच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या दारासमोर सुंदर रांगोळी काढा. आपल्याकडचा कोणताही सण समारंभ दारापुढे रांगोळी काढल्याशिवाय अपूर्ण मानला जातो. आजूबाजूच्या सगळ्या छोट्या मुलांना बोलवावे. त्याचबरोबर जो उत्सवमूर्ती आहे तिला छान कपडे घालून, हलव्याचे दागिने घालून सजवा. एक पाट मांडा, त्या पाटाभोवती रांगोळी काढा. त्या पाटावर त्या छोट्या बाळाला बसवा. ते बाळ अगदी छोटे असेल तर त्याला ज्याच्यासोबत कम्फर्टेबल असेल त्याच्यासोबत, म्हणजेच त्याच्या आईच्या किंवा आजोबाच्या किंवा मामाच्या मांडीवर दिलं तरी चालेल आणि बाकीचे मुलं गोल भोवताली बसवा. आता आई, आजी, मावशी, काकू म्हणजेच घरातील स्त्रियांनी
किंवा तुम्ही विभक्त कुटुंब पद्धतीत राहत असाल तर आजूबाजूच्या शेजारच्या बायकांना बोलून त्या बाळाचे औक्षण करा. औक्षण झाल्यानंतर तुम्ही जो खाऊ परातीमध्ये भरून ठेवलाय म्हणजेच मुरमुरे व बाकीचे मिश्रण बाळाच्या डोक्यावर 3 किंवा 5 वेळा हळूहळू टाका. टाकताना हळूहळू टाकावे. त्यातील काही गोष्टी बाळाला जोरात लागणार नाहीत व बाळाला त्याची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येकाला हे करायचा मान द्या. अशा प्रकारे घरात एक कौतुक सोहळा तर होतोच व उत्साहाचे वातावरण निर्मिती होते. हा सोहळा पार पडल्यावर झोपायच्या आधी आपल्या बाळाची दृष्ट करायला विसरू नका. घरात आलेल्या महिलांना हळद कुंकू लावून वाण द्या. हा सोहळा कोण कोण करू शकतं तर ज्याच्या घरात 5 वर्षापर्यंतचे बाळ आहे ते सगळे त्या बाळासाठी हे बोरनान करू शकतात. हे बोरनान तुम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून तर रथसप्तमीपर्यंत तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा कधीही करू शकता. अनेक जण तर बाळ झाल्यापासून ते 5 वर्षाचं होईपर्यंत दरवर्षी हा सोहळा न चुकता करतात. पण ज्यांना पॉसिबल नाही ते 3 वर्ष किंवा एकदा तरी हा सोहळा नक्की करतातच. आता आपली हौस ही भारीच असते. आपल्याला प्रत्येक गोष्ट आवडतेही व आपल्याला वाटतं की आपलं बाळ छानही दिसावं. पण आपलं बाळ छान दिसावं किंवा आपल्याला जे दागिने आवडले त्या दागिन्यामध्ये आपलं बाळ कम्फर्टेबल आहे याची खात्री करून घ्या व आपल्या बाळाला हलव्याचे दागिने घालताना ते टोचणार नाहीत व त्यामुळे बाळ क्रांकी होणार नाही असे दागिने घालावेत. तर ही बोरनांसंबंधीची काही माहिती होती जी मला माहीत होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.